तेज प्रभू न्यूज मध्ये स्वागत। कनगलाहून केदारनाथ पर्यंत मेघदूत गोंधळी याचा सायकल प्रवास यशस्वीपणे संपन्न झाला। कनगला येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते युवक मेघदूत बाळासाहेब गोंधळी वय 22 यांनी नुकताच कनगला ते केदारनाथ 2400 किलोमीटर सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल कनगला येथील मेघदूत निवासी स्थानी श्री धनलक्ष्मी तरुण मंडळाचे वतीने व गावकरी वतीने सत्कार कार्यक्रम संपन्न झाला। तसेच संकेश्वरचे संतराम दौडते, महेश दौडते, संजय आडेकर, सागर दौडते, रवी दौडते, चंद्रकांत हलगडगे, शिवाजी दौडते, प्रदीप दौडते आदी गोंधळी बांधवांनी मेघदूतचा आयोजित सन्मान करून शुभेच्छा प्रदान केल्या। तसेच गावातील जिल्हा पंचायत सदस्य महेश कुंभार, मधु हत्रोटे, राहुल शेंडुरे आदींनी यामध्ये भाग घेतलेले होते व सन्मान करून शुभेच्छा प्रदान केला। केदारनाथ सायकल प्रवासाचे स्वप्न साकारले। आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मेघदूत गोंधळी म्हणाले, कॉलेजमध्ये असताना आपण लांब पल्ल्याचा सायकल प्रवास करायचे ठरविले होते। त्यानुसार आपण सायकलने कनगला ते केदारनाथ 2024 किलोमीटर प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे। आपण कॉलेज जीवनात दररोज कनगला ते गडिंग्लजच्या सायकलने कॉलेजला जायचो, त्यामुळे केदारनाथ सायकल प्रवासाचा फारसा त्रास जाणवला नाही। आपण सध्या कनगला येथील गोल्ड प्लस कारखान्याचा ऑपरेटर म्हणून सेवा बजावत आहे। कनगला ते केदारनाथ सायकल प्रवासात आपणाचा विविध राज्यातील लोकांचे राहणीमान, त्यांचे आवडीनिवडी जाणून घेता आल्या। 1 जून आपण कनगला येथून सायकल प्रवास सुरू केला। दररोज 100 ते 120 किलोमीटर अंतर पार करीत 26 जून 2024 रोजी केदारनाथला पोहोचला। गौरीकुंड ते केदारनाथ मंदिरापर्यंत 24 किलोमीटर अंतर आपण सायकलने पूर्ण केले। केदारनाथ मंदिरजवळ पोचल्यानंतर आनंद गगनात मानेनामा झाला। केदारनाथ देवदर्शन घेऊन आपण गावाकडे सुखरूप परतल्याचे त्यांनी सांगितले। यशस्वीपणे सायकल प्रवास झाल्यामुळे मेघदूत गोंधळीला शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। तेज प्रभू न्यूज कनगला। त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती आम्हाला हवी आहे, कारण आम्ही यापैकी बऱ्याच माणसांनी गेले असतील वेगवेगळ्या मार्गाच्या प्रवासातून, पण सायकल प्रवासातून हा पहिलाच युवक आमच्यामधून जात आहे। तेव्हा त्यांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास कशा पद्धतीने झाला आणि तिथं काय परिस्थिती आहे आणि इथून जाताना कोणाकोणाचं सहकार्य लागलं, या सर्व गोष्टी त्यांच्या मुखातून ऐकण्याची आपल्या सर्वांची इच्छा आहे। तत्पूर्वी मी सर्वांचं स्वागत करावं असं मी बाळाना पुजारी यांना विनंती करतोय। मेघदूतना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हायचंय। भारत माता की। आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाकरता मला अभिमान वाटतोय की आमच्या कनगले गावातून पहिल्यांदाच कनगला ते केदारनाथ हा जवळजवळ 2400 किलोमीटर जे काय अंतर होतं ते रोज दर दिवशी 100 ते 120 किलोमीटर सायकलने प्रवास करून अथांग परिश्रम घेऊन या ठिकाणी आमच्या गावचे मेघदूत बाळासाहेब गोंधळी यांनी हा जो काय एक त्यांची जिद्द होती तो कार्यक्रम अतिशय व्यवस्थित पार पडला। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्याचा या ठिकाणी आणि धनलक्ष्मी तरुण मंडळातर्फे त्याचं हार्दिक स्वागत करतोय। सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी स्वागत करून पुढील कार्यक्रम दयानंद खारे यांनी चालवा अशी मी त्यांना विनंती करतोय। पण लेह लडाख मध्ये पाहण्यासारखं काय येऊन नव्हतं, त्याच्यासाठी मी बद्रीनाथ अथवा केदारनाथ हे 2 धाम करायचे असं ठरवलं होतं। पण 3 वर्ष झालं हा ट्रॅक रगडत होता
मग शेवटी गोल्ड प्लस कंपनीने मला तो एक चान्स दिला आणि ती मला एक माझी इच्छा जी होती ती पूर्ण झाली. शेवटचा प्रश्न असेल, इथं जी काही मंडळी आहे, छोटी छोटी मंडळी, जेणेकरून किनारा सर्व युवकांना एकच सांगणं आहे की युवकांना असू दे अथवा जे महिलांना असू दे, तुम्हाला सुद्धा महिलांना सुद्धा सांगणं आहे की तुम्हाला सुद्धा कोणी बंधन टाकलेलं नाही की तुम्ही सायकल वापरू नका, असं कोणी बंधन टाकलेलं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येकानं जेवढं होईल तेवढं सायकलीचा वापर करायचा आहे. सायकल वापरून आपल्याला खूप फायदे होतात. एक तर आपल्याला शरीराचा व्यायाम होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंधनाची बचत होते. पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामधूनच आपले जे चर्मरोग आहेत ते बरे होतात. कारण घाम आमच्या अंगातून जी आपल्या अंगातील घाण आहे ती घामाद्वारे बाहेर निघते आणि त्याच्यामधूनच आपल्याला एक रोगप्रतिकारक म्हणजे अनुभव आलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगत आहे. धन्यवाद मेघदूत. त्यानंतर महालक्ष्मी भिशी मंडळ कणकला नीट रे ना, नीट रे. बस.